रोज फक्त हा एक लाडू खा आणि हाडांचे दुखणे, बद्धकोष्ठता, केस गळती, पोटाचे आजार आणि वजन कमी करा. चवीला खूप छान लागतात. शिवाय हे 3 ते 4 महिने लाडू टिकतात. आज आपण खूपच पौष्टिक लाडू बनवणार आहोत. यामध्ये अजिबात गूळ किंवा साखरेचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे लाडू पौष्टिक देखील आहे. करायला खूप सोपे आहे. तुम्ही बिगनर असाल तरी देखील या पद्धतीने तुम्ही असे हे लाडू बनवू शकतात. एकदम तोंडात टाकताच विरघळतात. वयस्कर सुद्धा हे लाडू खाऊ शकतात. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत. हिरव्या मुगाची भाजी तर आपण बऱ्याच वेळा बनवतो, पण मंडळी हिरव्या मुगाचे तुम्ही कधी लाडू बनवले नसतील तर एकदा बनवून बघा. आता हे 1 वाटी मूग घ्यायचे आहेत. इथे मी चाळणी ठेवली आहे, त्या चाळणीवर हे मूग घालायचे आणि पाणी घालून 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. हे बघा या पद्धतीने. तुम्ही नळाखाली सुद्धा डायरेक्ट धुवू शकता. मी 4-5 वेळा असं धुवून घेतलेले आहे. त्यानंतर नळाखाली सुद्धा चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. यानंतर असे हे पसरवून ठेवायचे 2-3 मिनिटं, म्हणजे यामधलं काही पाणी असेल ते खाली तळाला भांड्यामध्ये उतरेल आणि मॉइश्चर यातलं कमी होईल. तरीसुद्धा आपण याला एका सुती कापड्याने असं पुसून घ्यायचं आहे, म्हणजे यामधलं पाणी सगळं आपल्याला इथेच काढता येईल. चांगले हे कोरडे होतील. व्यवस्थित असं 1-2 मिनिटं चांगलं पसरवून असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते चांगलं सगळ्या बाजूने याचं पाणी शोषलं जाईल कपड्यामध्ये. छान असं मी कोरडं करून घेतलं आहे. एवढं पण झालेलं नाही, थोडंसं झालेलं आहे. पाणी भांड्यामध्ये राहिलेलं आहे. यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. हे धुतलेले मूग आहेत, हे पॅनमध्ये घालायचे आणि एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला याचा रंग बदलेपर्यंत आणि याचं मॉइश्चर जाईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत. मूग चांगले भाजून घ्यायचे, नाहीतर ते लाडू आहेत आपण जे बनवतोय ते जास्त दिवस टिकणार नाही, बुरशी येईल. यासाठी एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हे मूग चांगले कच्चेपणा जाईपर्यंत आणि यामधलं पाणी म्हणजेच मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असल्यामुळे आपल्या स्नायूंच्या मजबूतीसाठी खूपच चांगले आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत, त्यामुळे केसांसाठी सुद्धा चांगलं आहे. मुगाची भाजी किंवा मुगाचे लाडू खाल्ल्यामुळे बऱ्याच वेळ पोट भरल्यासारखं राहतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर तुम्ही असे लाडू किंवा भाजी किंवा सलाड कोशिंबीरमध्ये घालून तुम्ही असे हे खाऊ शकता. शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅससारखा प्रॉब्लेम असेल तर तो कमी होतो. हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि मधुमेहांसाठी सुद्धा हे लाडू खूपच फायदेशीर आहे. शिवाय यामध्ये लोह, झिंक, अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवतं. जसजसे हे मूग भाजत जातो तसतसा याचा रंग बदलत जातो. हे बघा छान असं कोरडे झालेले आहेत. मूग काढून घ्यायचे एका ताटामध्ये आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आता याच पॅनमध्ये मी ज्या वाटीने 1 वाटी मूग घेतले त्याच वाटीने 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता शेंगदाणे सुद्धा कच्चे आहेत, हे चांगले आपल्याला एकदम स्लो फ्लेमवर चांगले भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे सुद्धा खूपच पौष्टिक आहे. मूठभर रोज शेंगदाणे आणि त्याबरोबर 1 गुळाचा खडा खाल्ल्यामुळे आपल्याला भरपूर एनर्जी मिळते. यासाठी शेंगदाणे नक्कीच खाल्ले पाहिजे. वजन कमी करायचं असेल तर खाऊ शकता. केसांसाठी आणि त्वचेसाठी सुद्धा शेंगदाणे खूप चांगले आहे. शिवाय फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सुद्धा कमी होतो आणि यामुळे सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शेंगदाणे भाजून घेतलेत, काढून घ्यायचे आणि हे सुद्धा थंड करून घ्यायचे. आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. पॅन थोडासा गरमच आहे. यामध्ये 2 चमचे आपल्याला खसखस आहे ती भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम बंद करायची, कारण पॅनचं टेम्परेचर गरमच आहे, तर गॅसची फ्लेम चालू करायची गरज नाही. या गरम टेम्परेचरवरच आपल्याला 1-2 मिनिटं हे फक्त खसखस अशी मिक्स करून भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम फास्ट ठेवाल, चालू ठेवाल तर हे करपू शकते. यासाठी फक्त 1-2 मिनिटं फक्त आपल्याला परतून घ्यायचे, मिक्स करून घ्यायची आणि काढून घ्यायची. खसखस भाजून झालेली आहे, एका ताटामध्ये काढून घेतली. आता ही सुद्धा बाजूला काढून घेऊया. आता लाडू बनवण्यासाठी आपण गूळ किंवा साखरेचा वापर नाही करत आहोत, तर इथे मी खजूर घेतलेले आहेत. हे 150 ग्रॅम खजूर बिया काढलेले आहेत. मार्केटमध्ये असे बिया काढलेले खजूर मिळतात, नाहीतर तुम्ही बियावाले आणले तर त्याचे खजूरचे बिया काढायचे. आणि गॅसची फ्लेम इथे चालू केली आहे. आपल्याला हे मऊ होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे 3-4 मिनिटं. छान असे हे मऊ होतात. कडक आहेत, अजून 1-2 मिनिटं परतून घेऊया. मऊ झाले की काढून घ्यायचे. पाहू शकता हे चांगले आता मऊ झालेले आहेत. हे सुद्धा काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. मूग सुद्धा मस्त असा रंग आलाय. जसजसे ते थंड होतात रंग बदलायला लागतो. संपूर्ण मूग थंड करून घेतलेले आहे. त्यानंतर शेंगदाणे सुद्धा चांगले थंड केले. हे पहा याची सालं निघतायत, चांगले भाजले गेलेले आहेत. शेंगदाणे सुद्धा कच्चे ठेवायचे नाहीत. दोन्ही साहित्य आपलं भाजलेलं आहे चांगलं आणि थंड सुद्धा केलंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण भाजून घेतलेले मूग घालायचे आहेत आणि झाकण लावून याची चांगली पावडर करून घ्यायची.
बंद चालू करून आपल्याला पावडर करायची आहे। हे बघा या पद्धतीने मस्त अशी रवाळ पावडर तयार झालेली आहे। यानंतर थंड करून घेतलेले भाजलेले आपले शेंगदाणे सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि झाकण लावून हे सुद्धा या मुगाच्या पावडर बरोबर आपल्याला 2-3 वेळा फिरवून चांगली परत पावडर करून घ्यायची आहे। हे बघा ही सुद्धा पावडर छान अशी करून घेतलेली आहे। मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून पाहता ही रेसिपी हे सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता यानंतर यामध्ये थंड करून घेतलेले खजूर घालायचे आहेत। यानंतर याला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर घालूया। यानंतर याला बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचा तूप घालायचं आहे। आपण मूग आणि शेंगदाणे भाजताना अजिबात तुपाचा वापर केलेला नाही, तर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। 1-2 वेळा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। पाहू शकता मस्त असा बाइंडिंग आलेला आहे। पहा किती छान असं बाइंडिंग आलं। एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आपण अजिबात साखरेचा पाक, गुळाचा पाक किंवा कुठलाही पाक केलेला नाही, आपण असंच डायरेक्ट बनवतोय। त्यामुळे वयस्कर असतील तर त्यांना लाडू खायला कोणताही त्रास होणार नाही, कारण हे लाडू आहेत हे तोंडात टाकताच विरघळतात, कडक अजिबात होत नाही। हे 3-4 महिने असेच मऊसूद राहतात। आता हे बाइंडिंग मस्त आलेलं आहे। थोडं मिश्रण घेऊन या पद्धतीने असे हे लाडू वळून घ्यायचे। पाहू शकता मस्त असे हे लाडू वळले जातात, कारण आपण शेंगदाणे घातले, शेंगदाण्याला स्वतःचं तेल असतं, त्यामुळे याला बाइंडिंग खूप मस्त आलेली आहे। शिवाय खजूर सुद्धा आपण यामध्ये वाटले असल्यामुळे खजूरमुळे सुद्धा बाइंडिंग आली आहे। आता हे लाडू बनवून झाले आहे। आता हा खसखसमध्ये असा कोट करून घ्यायचा। एक बनवून घेतला, याच पद्धतीने दुसरा सुद्धा बनवून घ्यायचा। खसखस पोटाला थंडावा देण्याचं काम करतं, यासाठी उन्हाळ्यामध्ये अशी ही खसखस सुद्धा खाल्ली पाहिजे। यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास, पचनाचा त्रास कमी होतो, हाडांचं आरोग्य सुधारतं, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे। यासाठी हे खूपच चांगलं आहे। शिवाय त्वचेसाठी सुद्धा चांगलं आहे आणि केसांसाठी सुद्धा चांगलं आहे। शिवाय आपण खजूर वापरलेले आहेत, यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असल्यामुळे रक्ताची कमतरता असेल तर तुम्हाला तो सुद्धा प्रॉब्लेम तुमचा कमी होऊ शकतो। असे हे पौष्टिक लाडू दुसरा सुद्धा मी लाडू बनवून घेतलेला आहे। याच पद्धतीने सगळे लाडू बनवून घ्यायचे। तर पाहू शकता मस्त असे सुंदर लाडू तयार झालेले आहेत। हे दिसायला जेवढे सुंदर दिसतात ना, खायला सुद्धा मस्त लागतात। सगळे लाडू याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। यामध्ये मी सुकामेवाचा वापर केला नाही, पण तुम्ही करू शकता। मस्त असे पौष्टिक लाडू आपले तयार झालेले आहेत। हाडांसाठी, केसासाठी, त्वचेसाठी, पोटासाठी, वजन कमी करायचं असेल उन्हाळ्यामध्ये तर हे बेस्ट ऑप्शन आहे। करून बघा मंडळी तुम्ही सुद्धा, आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। बरेच असे पौष्टिक लाडवाची रेसिपी मी अपलोड केलेली आहे। हिरव्या मुगाच्या लाडवाची रेसिपी सुद्धा अपलोड केली आहे। वडीची रेसिपी सुद्धा अपलोड केलेली आहे, नक्की पहा। आजची ही लाडवाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मला। आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा, म्हणजे ते सुद्धा या पद्धतीने बनवून बघतील।